खासदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू, वहिनीचं या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे. कारण की वहिनी या राज्यसभेच्या खासदार व्हाव्यात हा पहिला ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याच ठिकाणी करण्यात आला आहे. आज याच ठिकाणी वहिनीचा सत्कार करणाऱ्या वहिनीचा सत्कार आम्ही या ठिकाणी या संपूर्ण वातावरणामध्ये वहिनी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला ऊर्जा मिळालेली आहे. तुम्ही आपल्या जीवनक्रमामध्ये 40 वर्षाचा जो कार्यभाग दादांबरोबर सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा, आणि तो असा जपण्याची संधी पुनश्च एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे. मी अधिक काही बोलणार नाही, परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला वहिनींना या ठिकाणी सदिच्छा देत असताना तुम्ही सगळ्यांनी देखील वहिनीची पाठराखण या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील वहिनीने व्हावं ही अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी आहे. आदरणीय अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेले आहे. पुरोगामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा वहिनींनी देखील केलेला आहे. आणि या ठिकाणी वहिनींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधू भगिनींना सामोरं जाऊया. तुम्ही बोला तुम्ही विचारा ना काय राष्ट्रवादीचे भरपूर नेते तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी होते, मात्र बिनविरोध तुमची खासदारपदी निवड झाली. आज पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यात आपली पहिली प्रतिक्रिया काय? निवडणुकीला तुम्ही लोकसभेमध्ये सामोरं गेलात, दुर्दैवानं पराभव स्वीकारावा लागला, मात्र आज परत एकदा खासदार म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर जाताय, आपली पहिली प्रतिक्रिया? आपल्या सगळ्यांना नमस्कार. आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते. मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांचं पाठबळ आहे. आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते. राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेने माझ्या या पाठिंब्यासाठी, या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले, त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते. आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे, त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आजचा हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी, माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच मला बळ देणारी असणार आहे. आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे. आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या. आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास
इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे. राज्यमंत्री केंद्रात मंत्री व्हायला आवडेल? नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील. लोकसभेमध्ये तुम्ही सर्व मतदारसंघात फिरला, तिथं प्रतिसाद अतिशय चांगला होता असं सातत्याने सांगितलं जात होतं, पण जो पराभव झालेला आहे याची कारणं नेमकी काय आहेत? ती कारणं तुम्ही शोधलेली आहेत का? कुठे तुम्ही या प्रचारामध्ये कमी पडला? खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता, पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत. नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारण मीमांसा करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढतो. पक्षाने पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं. ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव केला होता त्याच पद्धतीने मंत्री पदाचा देखील ठराव केलेला आहे. या संदर्भात काय वाटतं? माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपणा आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. आता आपण म्हटलं की बारामतीचा विकास जसं मला सगळीकडे करायचा आहे, पण त्याच बारामतीकरांनी तुमच्या पाड्यात वजन टाकले. भावनेच्या भरात मतदान झालं की मी इलेक्शन भावनेवर फिरले कुठं? आपल्याला माहिती आहे की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण विचारमंथन करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून पुढची वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्व वरिष्ठ नेते सगळेजणच हे सगळं ठरवतील आणि याच्यावरती पुढची वाटचाल करेल. काही खरं तर असं बोललं जातो बारामतीत की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला दादा असं चित्र आहे, तरी पण आता काही जण नवीन दादा म्हणून इच्छुक राहिलेत, उमेदवारी लढायची म्हणतायत. तुमच्याच घरातले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजेत, इच्छा असाव्यात. शेवटी जनता ठरवेल काय करायचं ते. रोहित पवार म्हणते की अजित पवारांचा विश्वास नव्हता, सहकारी सोडून जातील त्यामुळे खासदारकी घरातच द्यावी लागेल. ते त्यांना वाटलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण त्यांनाच विचारलेलं बरं नाही. सर, निलेश लंके जे खासदार आहेत, आत्ताच खासदार म्हणून आलेले आहेत, आज ते काल एका गुंडाला जाऊन भेटलेले आहेत, त्याच्यावरनं आता बराच वाद निर्माण झालेला आहे. ज्यावेळेस पार्थ पवार त्या भेटीला गेलेले होते तेव्हा याच गटाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती, मात्र आता त्यांचेच खासदार आहेत ते सुद्धा तिथं भेटून आले. आता आपल्याच माध्यमातून हे रान उठवलं गेलं होतं, पण मला असं वाटतं की एवढं पार्थ पवारांवरती रान उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती होतं. त्याच्यामुळे परत ही घटना घडली याची कारण मीमांसा मला वाटतं की त्याचं विचारमंथन झालं पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी माझी विनंती आहे एक शेवटचा कुठलाही प्रश्न घेऊन आपण त्यानंतर आपण तुम्ही पक्षाचा कार्यक्रमाचे प्रयत्न राहणार आहे. आप जगह पे बैठे और यहीं से पहला रेजोल्यूशन पास हुआ था कि आपको राज्यसभा दिया जाए. पुणे का विशेष प्रेम है आपको लगता है बारामती के मुकाबले? पुणे का प्रेम है. तुमच्या पुणे जिल्ह्याला 7वा खासदार मिळालेला आहे. काय नंतर
आजचा दिवस आपण मतदार पण आहात आपलाही सन्मान